स्वतः अधिकाऱ्यांना सांगतायत हा व्हिडिओ बघा, ते स्वतः शाही फेकून तसेच पोलीस स्टेशनला आलेत, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं जातं. आता श्रीगोंद्यामध्ये हाच गोंधूबाबा होता ना काय, ते तिथं गोंधळ घालणारा. सरकारने कुठं त्या पोलिसांनी कारवाई नाही केली, इथं अशा पद्धतीने वागतोय. तिथं या महाराष्ट्राचे सभापती राम शिंदे एका खुत्यात गुंडाबरोबर तिथं कुठं मध्य प्रदेशमध्ये तिथं फोटो टाकतात. आणि मग असे फोटो बघितल्यानंतर जे गुंड असतात त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की नाही, हे सरकार आपलं सरकार आहे. सामान्य लोकांना वाटतं हे सरकार आपलं नाही, पण गुंडांना वाटतं हे आपलं सरकार आहे, आपलं काहीच होऊ शकत नाही. गोंधळ घाला, मस्ती करा, बंदूक दाखवा, शाई टाका, शिव्या द्या. आता एक कुठला तरी आमदार आई बहिणीवरनं शिव्या देतो अक्षरशः खालच्या लेवलला जाऊन, त्याच्यावर तिथं कारवाई होत नाही. आणि मग सामान्य व्यक्ती एखाद्या FIR करायला गेला, तुम्ही तिथं ऐकून घेत नाही, कलम टाकत नाही. मग पोलिसांनी काय करायचं, फक्त VIP लोकांना प्रोटेक्शन सिक्युरिटी द्यायचं आणि मग सामान्य लोक मात्र हा वाऱ्यावर. हे महाराष्ट्रामध्ये तर अशा गोष्टी होत नव्हत्या. त्याचं अभिनंदन केलं, ते हल्ला केला म्हणून नितेश राणेंनी अभिनंदन. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, जसं पार्टी बदलतात, जसं सरकार बदलत असे ते कपडे बदलतात आणि विचार बदलतात. त्यामुळे त्यांच्या विचाराबद्दल आणि त्यांचं कसं आहे की त्यांना कुठेतरी मुद्दामून सरकारमध्ये मोठ्या नेत्यांनी जवळ केलेलं आहे. कशासाठी? तर राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला. मग कुठेतरी बहुजन समाजाच्या ह्या सर्व नेत्यांना पुढे करायचं, आपण मात्र मागे राहायचं आणि तमाशा बघत राहायचं. त्यातला हे भाग आहेत नितेश भाऊ. तर त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना जे काम दिलं ते काम तिथं करतात. एक तर आता जे आपले विकास भाऊ त्यांचं काय म्हणणं हे आम्ही तिथं समजून घेऊ. पुढे काय करायचं, कसं आम्ही वकिलांशी सुद्धा बोलू, पोलिसांचं काय मत आहे हे तिथं समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं हे आपल्याला सांगतो.